दिवसभरामध्ये आपल्याला घाम येतो, पण तो कोणत्या कारणाने येतो हेही समजून घेणे गरजेचं आहे. कारण की घाम येणं ही चांगली गोष्ट आहे, परंतु प्रमाणापेक्षा जास्त घाम येत असेल तर तो आपल्यासाठी चांगलं नाही आहे. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला हायपरहायड्रोसिस असे म्हणतात. आणि जर जास्त घाम येत असेल, जास्त कामाचा किंवा व्यायामाशिवाय तुम्हाला घाम येत असेल तर निश्चितच ते चांगलं नाही आहे. पहिली गोष्ट म्हणजे हृदयाच्या झडपामध्ये जर सूज असेल तर तुम्हाला जास्त घाम येतो. त्यामध्ये जळजळ होत असेल तर तुम्हाला जास्त घाम येतो. त्यानंतर तुम्हाला जीवाणूचा संसर्ग झालेला असेल तर तुम्हाला जास्त घाम येतो. त्यानंतर तिसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे हाडाशी संबंधित कुठलं संक्रमण झालेलं असेल तर घाम येतो. HIV व्यक्तींना जास्त घाम येतो. त्यानंतर तेलकट कॅफेनयुक्त पदार्थ सेवन केल्यामुळे जसे चहा कॉफी हे घेतल्यानंतरही घाम येतो. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे वजन वाढल्यामुळेही घाम येतो. सतत ताण तणाव काळजी करणं भीती यामुळेही घाम येतो. आणि धूम्रपान जे लोक जास्त करतात त्यांनाही घाम येतो. तर निश्चितच मी तुम्हाला इथं सांगेल की हे सर्व काही हे जे काही रेकॉर्ड आहे तर हा आपल्याला हॉस्पिटलकडे घेऊन जाणार आहे आणि तो आपल्याला हॉस्पिटलचं बिल वाढवणार आहे. तर मग